तुम्ही जर पाहिलं पुढं तर आता जसं बघा, फर्स्ट जो आहे क्लायमॅटिक फॅक्टर, त्यानंतर सेकंड आपण केला इडॅफिक फॅक्टर, थर्ड वन विच इज वी कॉल्ड ॲज द बायोटिक फॅक्टर, आहे की नाही. या इकोसिस्टीम मध्ये आढळणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, मग यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, प्लांट असतील, ओके, अल्गी असेल किंवा सगळे काही प्लांटचे टाईप्स, तर हे सर्व काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहेत हे सुद्धा एक महत्त्वाचा इकॉलॉजी मधला फॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सो दीज आर वी कॉल्ड एज द बायोटिक फॅक्टर्स. ओके, आता या ठिकाणी पुन्हा एकदा वन बाय वन आपल्याला हे जे काही फॅक्टर्स आहेत, क्लायमॅटिक फॅक्टर असतील, इडॅफिक फॅक्टर असतील, बायोटिक फॅक्टर आहेत, हे वन बाय वन आपल्या या ठिकाणी डिटेली आपल्याला या ठिकाणी त्याची प्रॉपर्टीज आपल्या या ठिकाणी स्टडी करायच्या. इकॉलॉजीमध्ये या सर्व काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा डिटेल स्टडी केला जातो. जसं की से फॉर एक्झाम्पल हिअर वी कन्सिडर ॲज अ क्लायमॅटिक फॅक्टर. सो दीज वन ऑफ द इम्पॉर्टंट नॅचरल फॅक्टर्स कंट्रोलिंग द प्लांट लाईफ. Okay, they controlling the plant life, they are essential for growth and development of plant, even the other organisms, and therefore they are studied under a separate science that is we called as a climatology. हे क्लायमॅटिक फॅक्टर्स जे आहेत हे एका वेगळ्या सायन्समध्ये स्टडी केले जातात. त्या सायन्सच्या ब्रांचला क्लायमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं सिम्पल, बरोबर. क्लायमेट विच इन्क्लूड्स डिफरंट फॅक्टर लाईक लाईट, टेम्परेचर, प्रेसिपिटेशन असेल, ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी असेल, म्हणजेच काय, तर जे काही वॉटर मॉइश्चर आहे ते या ठिकाणी प्रेसिपिटेशनच्या स्वरूपामध्ये असेल. याचबरोबर डिफरंट टाईप ऑफ गॅसेस आर अंडर एअर अँड ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी बघा क्लायमेट जो आहे तो फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही जनरली म्हणजे पहा, अगदी कॉमनली शेती असेल तर शेतीच्या रिलेटेड महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे क्लायमेट, आहे की नाही. क्लायमेटचा या ठिकाणी भरपूर सारा स्टडी केला जातो. क्लायमॅटिक फॅक्टर्स त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. क्लायमॅटिक फॅक्टर्स जर काही सगळे काही फेवरेबल असतील तर मात्र शेतीमध्ये असणारं पीक असेल किंवा त्या ठिकाणी वाढणारे कोणतेही प्लांट असेल ती त्या ठिकाणी त्याची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला नॉर्मल किंवा हेल्दी झालेली पाहायला मिळते आणि पर्यायानं आपल्याला जास्त उत्पादन सुद्धा मिळतं. यामुळं सध्या बघा, तुम्हाला मागे मी म्हणलं होतं की सध्या सायन्समध्ये एक वेगळी एक फील्ड या ठिकाणी जास्त त्याला स्कोप आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजवरती वेगवेगळ्या ठिकाणी जसं कृषी विद्यापीठं असतील किंवा इव्हन आपली सायन्सची विद्यापीठं असतील किंवा या स्ट्रीममध्ये भरपूर सारा रिसर्च केला जातो आणि या रिसर्चमधूनच बरेचसे काही क्लायमॅटिक फॅक्टर्स किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट, क्लायमेट चेंज कसं होत चाललं आहे आणि त्या कम्पॅरेटिव्हली वेगळ्या प्रकारच्या प्लांट स्पेसीज, ज्याला म्हणून आपण टॉलरंट प्लांट स्पेसीज कशा प्रकारे डेव्हलप होणं आवश्यक आहे, याच्यावरती भरपूर सारा स्कोप आणि भरपूर साऱ्या रिसर्च ॲक्टिव्हिटी याच्यावरती चालतात. ठीक आहे, चला त्यामध्ये पहिला आपण फॅक्टर बघणार आहे लाईट, सनलाईट. आता या पृथ्वीवरती एकमेव लाईटचा सोर्स किंवा एनर्जीचा सोर्स आहे सूर्य किंवा सन आपण ज्याला म्हणतो. सो लाईट विच इज द मोस्ट इसेन्शियल अबायोटिक फॅक्टर and without which no life can be exist. Without light, the life on the earth, it does not exist, right? Because of that, it is the बिगिनिंग ज्याला म्हणून आपण किंवा या लाईफची सुरुवातच ॲक्च्युली लाईट पासून झालेली आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सनलाईट जो आहे हा सनलाईट एक महत्त्वाचा एनर्जीचा सोर्स आहे आणि तो चेंजच्या थ्रू एनर्जी फ्लो म्हणू आपण त्या थ्रू आपल्यापर्यंत वेगवेगळ्या घटकापर्यंत जाऊन पोहोचतो. सो इट इज नॉन लिथल लिमिटिंग फॅक्टर बोथ ॲट दी मॅक्झिमम अँड मिनिमम लेवल. म्हणजे काय असते पहा, बऱ्याच वेळेला ही सनलाईट जी आहे ती अगदी पृथ्वीवरती समप्रमाणामध्ये मिळते असं नाही, राईट. सनलाईट जी आहे ही काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आहे, ते काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये. मग हे जे काही प्रमाण असतं दॅट इज वी कॉल्ड लाईट इंटेन्सिटी, इट इज ऑल्सो डिफरंट. अँड दी चीफ नॅचरल सोर्स ऑफ लाईट दॅट इज सनलाईट, इवन दी मूनलाईट, स्टारलाईट, and the light producing or luminescent organisms also produce the light. These are the different sources of light. आता ॲक्च्युली एकमेव सोर्स कोणता आहे तर सनलाईट. मग या सनलाईटचं रिफ्लेक्शन बाकीच्या इतर काही घटकांवरून सुद्धा आपलं होतं. जसं की रात्रीच्या वेळेला मून लाईट आहे, चंद्रावरनं जो काही आपला प्रकाश पृथ्वीवरती काही उपलब्ध होतो, ही लाईट जी आहे ती ही लाईट सुद्धा काही वेळेला बऱ्याचशा काही प्लांटमध्ये ग्रोथ होण्यासाठी डेव्हलपमेंट होण्यासाठी महत्त्वाची असते. हां, त्याच्यामध्ये पहा जसं की
वाजित आत्ताशी आली. तर यामध्ये पहा की जी काही सनलाईट असेल ही सनलाईट इतर बाकीच्या याच्यावरती रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचते अँड दॅट रिफ्लेक्टेड लाईट इज ऑल्सो युटिलाइज बाय सम ऑफ द प्लांट्स. मग रात्रीच्या वेळेला उमलणारी काही फ्लावर्स आहेत पहा, रात्रीच्या वेळेला डेव्हलप होणारे काही प्लांट आहेत. यामध्ये ही जी काही डार्क पिरियड आहे, हा डार्क पिरियड त्यातल्या त्यात मून लाईट जी आहे ती ही महत्वाचा रोल प्ले करते. त्याचबरोबर स्टार लाईट असेल किंवा काही लिमिनेसंट ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे काही स्वतःहून चमकणारे काही ऑर्गॅनिझम आहेत. जसं की तुम्हाला आता काजवा माहिती असेल, काजवा कॉमनली आपल्या प्रत्येकाला याचं एक्झाम्पल माहिती आहे. याचबरोबर काही मशरूम आहेत, काही फंगस आहेत की जे लिमिनेसंट आहेत, की ज्यापासून थोड्याफार प्रमाणामध्ये लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट होत असते. सो ऑल दीज टाईप ऑफ लाईट, but in these sunlight which has the greatest ecological significance in the environment. Okay, and therefore firstly it is utilized by the plant. सनलाईट जी आहे, सनलाईट मध्ये असणारी जी काही एनर्जी आहे, ही एनर्जी पहिल्यांदा प्लांट मध्ये ॲब्झॉर्ब होते. प्लांट मध्ये याचं कन्व्हर्जन होतो बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि या फोटोसिंथेसिस मध्ये या सनलाईट एनर्जीचा रूपांतर पहिल्यांदा केमिकल एनर्जीमध्ये झालेलं पाहायला मिळतं. सो वेअर दी लाईट एनर्जी विच इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. फूड मटेरियल या ठिकाणी प्लांटमध्ये तयार होतं फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेच्या थ्रू. आणि मग जे काही फूड मटेरियल आहे, हे फूड मटेरियल प्लांटमध्ये स्टोअर केलं जातं किंवा प्लांटमध्ये त्याचा वापर केला जातो, युटिलाइज केला जातो. अँड वेअर द प्लांट विल डेव्हलप, प्लांट विल ग्रो अँड दे डेव्हलप अ ह्यूज अमाऊंट ऑफ बायोमास. प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास या ठिकाणी तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हे जे काही बायोमास आहे, प्लांट मटेरियल, हे प्लांट मटेरियल बाकीचे इतर ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंट मधले कंझ्युम करतात. म्हणजे सोलार एनर्जी जी आहे ती सोलार एनर्जी सुरुवातीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आणि मग ही केमिकल एनर्जी जी आहे ही वेगळ्या स्वरूपामध्ये, जसं की कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये, कार्बोहायड्रेटचे वेगळे फॉर्म्स आहेत, जसं की स्टार्च असेल किंवा मग सेल्युलोज असेल, पेक्टिन असेल किंवा ग्लुकोज असेल, ती या स्वरूपामध्ये प्लांटमध्ये स्टोअर केली जाते. आणि ही जी आहे ही पुन्हा इतर बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे पहिला ग्रुप जो आहे तो हार्बिवर्समध्ये युटिलाइज केली जाईल. राईट. मग पुन्हा या हार्बिवर्सवरती डिपेंड असणारे, म्हणजे हार्बिवर्स म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स झाले. या प्रायमरी कन्झ्युमर्सवरती डिपेंड असणारे काही सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत. सेकंडरी कन्झ्युमर्सवरती डिपेंड असणारे काही टॉप कार्निवर्स किंवा कार्निवर्स आहेत, टर्शरी कन्झ्युमर्स आपण ज्याला म्हणतो. म्हणजे जसं की से फॉर एक्झाम्पल प्लांट आहेत, प्लांटला खाणारी शेळी आहे, शेळीला भक्ष्य करणारे बाकीचे काही, समजा लांडगा असेल त्यालाही भक्ष्य करणारे जंगलातले सिंह असतील. ती अशा प्रकारची थोडक्यात एक साखळी आपल्याला या ठिकाणी फूड चेनच्या थ्रू एनर्जी फ्लो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो व्हेअर द सनलाईट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. इट फ्लरिश द लाईफ अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन दॅट सनलाईट. मग सनलाईटचा जर विचार केला आपण, तर ही सनलाईट जी आहे विच हॅज अ रॅडियंट एनर्जी कमिंग फ्रॉम द सन इन द फॉर्म ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम, दॅट इज कॉल्ड ॲज ल्युमिनस एनर्जी. सूर्याकडनं येणारी जी काही लाईट आहे किंवा जी काही एनर्जी आहे, ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेक्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी साधारणतः एक 390 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर, ओके, 390 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर एवढ्या वेव्हलेंथची जी काही लाईट आहे, ही लाईट व्हिजिबल लाईट म्हणून ओळखली जाते, व्हिजिबल स्पेक्ट्रा म्हणून ओळखला जातो. आणि याच व्हिजिबल स्पेक्ट्राचे साधारणतः 7 स्पेक्ट्रा, ज्याला आपण सप्तरंग असं म्हणतो, ओके, यामध्ये डिवायडेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळते. हे आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये देखील पाहिलं बघा, ज्यावेळेला फोटोसिंथेसिस आपण पाहिलं आणि फोटोसिंथेसिसमध्ये रोल ऑफ सनलाईट ज्यावेळेला आपण पाहत होतो, त्यावेळेला आपण हे डिटेल स्टडी केलेलं आहे. तर यामध्ये लो वेव्हलेंथची जी काही लाईट आहे, या लो वेव्हलेंथच्या लाईटला आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा एक्स रेज किंवा गॅमा रेज असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हाय वेव्हलेंथ जी काही लाईट आहे या व्हिजिबल स्पेक्ट्रमपेक्षा, याला इन्फ्रारेड किंवा हीट वेव्स किंवा रडार वेव्स, रेडिओ वेव्स अशा वेगळ्या प्रकारे या स्पेक्ट्रामध्ये याला क्लासिफाय केलं जातं. सो इन दिस particularly the visible spectrum or visible light, which is we called as a luminous energy, and it is actually absorbed in the plant, right.
So in these, the radiations that penetrate that Earth atmosphere consist of electromagnetic waves of a wide range of wavelength. काय केलं तर रेडिएशन जी काही या सूर्याकडनं जी काही निर्माण होतात किंवा पृथ्वीवरती पोहोचतात, दीज रेडिएशन्स आर फर्स्टली किंवा ही जी काही रेडिएशन्स आहेत अर्थ सरफेसवरती येण्या अगोदर या ठिकाणी ओझोन जो काही लेअर असतो या ओझोन लेअरमध्ये फिल्टर केली जातात आणि मग यातली जी काही समजा लो किंवा हाय वेवलेंथ असणारे जे काही रेडिएशन्स आहेत हे त्या ठिकाणाहून रिफ्लेक्ट केले जातील, ॲब्झॉर्ब केले जातील, अँड ओनली the visible spectrum will be reached up to the earth surface. So where the beam of light which is pictured as shower of particles called as the photons, ठीक आहे नाही, तुम्ही सनलाईट पृथ्वीवरती पडलेली पाहिली असेल सरळ सरळ, किंवा आपल्याला सकाळच्या वेळेला ऊन पडलेलं दिसतं बघा सरळ, थोडंसं धुळीचे कण असतील त्यावेळेला आपल्याला जाणवतं ॲक्च्युली, राईट. सो इन दिस सो इन दिस दी बीम ऑफ लाईट, सूर्याचा जो काही किरण आहे या किरणाला ॲक्च्युली या ठिकाणी फोटॉन असं म्हटलं जातं. सो बीम ऑफ लाईट is pictured as a shower of particles and they are called as the photons, and each photon carries a certain amount of energy and that energy we call as the quantum. प्रत्येक या फोटॉन मध्ये ज्या प्रमाणामध्ये एनर्जी असते त्या एनर्जीला या ठिकाणी क्वांटम किंवा त्या प्रमाणाला क्वांटम असं म्हटलं जातं. अँड इन दिस द एनर्जी व्हॅरीज इनव्हर्सली टू दी वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रम. वेगवेगळ्या वेवलेंथची जी काही एनर्जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी या ठिकाणी क्रिएट करत असते किंवा त्या वेवलेंथमध्ये वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्याला असली पाहायला मिळेल. जसं की से फॉर एक्झाम्पल इन दी सोलार स्पेक्ट्रम in the earth atmosphere which has been analyzed on the basis of wavelength into different radiations. मग इथे या डायग्राममध्ये पहा जसं की 390 to 700 नॅनोमीटरची जी काही वेवलेंथ आहे त्यापैकी आपल्याला हे 7 स्पेक्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. जसं तुम्ही इंद्रधनुष्य पाहिलं असेल तर इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला हे 7 सप्तरंग आपल्याला क्लिअरली पाहायला मिळतात. इतर वेळेला ही जी काही सोलार लाईट आहे ही या 7 स्पेक्ट्रम पासून ऍक्च्युली तयार झालेली आहे. पण ज्यावेळेला ही डिव्हाइड होते म्हणा, सेपरेट होते, त्यावेळेला आपल्याला हे 7 वेगवेगळे स्पेक्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. इंद्रधनुष्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. यामध्ये मग 390 to 430 आहे व्हायोलेट कलर, 430 to 460 आहे इंडिगो कलर, 460 to 500 ब्लू कलर, 500 नॅनोमीटर टू 570 नॅनोमीटर आहे ग्रीन कलर, 570 to 590 येलो कलर, 590 to 610 which is orange, and 610 to 700 which is red. या वेवलेंथ पैकी पर्टिक्युलरली पहा जी काही ब्ल्यू स्पेक्ट्रा आहे, हा ब्ल्यू स्पेक्ट्रा असेल किंवा रेड स्पेक्ट्रा जो आहे, या दोन स्पेक्ट्रापैकी या दोन स्पेक्ट्राची जी काही वेवलेंथची जी काही लाईट आहे ही पर्टिक्युलरली प्लांटमध्ये जास्त करून ॲब्झॉर्ब केली जाते. ओके. आता यावरून तुम्हाला मागे मी सांगितलं होतं पहा, जसं की प्लांटचे जे काही लीव्ज आहेत हे हिरव्या रंगाचे आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या ज्या वेळेला त्या प्लांटच्या लीव्जमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असेल त्यावेळेला ते प्लांटचं लीव्ज आपल्याला हिरवं दिसेल. ज्यावेळेला क्लोरोफिल पिगमेंट डिग्रेड होतील त्यावेळेला ते प्लांटचं लीव्ज जे आहे ते साधारणतः पिवळ्या रंगाचं किंवा सुकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे केव्हा होणार आहे तर त्यावेळेला हे पर्टिक्युलर बाकीचे जे काही स्पेक्ट्रा आहेत किंवा हे जे बाकीचे जे काही स्पेक्ट्रा ऑफ लाईट आहे ही पर्टिक्युलरली त्या लीव्जमध्ये किंवा क्लोरोफिल पिगमेंटमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि फक्त ग्रीन कलरची जी काही लाईट आहे किंवा ग्रीन कलरचा जो काही स्पेक्ट्रा आहे हा या ठिकाणावरनं रिफ्लेक्ट होत असतो आणि मग रिफ्लेक्ट झालेली जी काही लाईट स्पेक्ट्रा आहे तोच आपल्या डोळ्याला दिसतो. आलं लक्षात. तर यानुसार पर्टिक्युलरली रेड असेल किंवा ब्ल्यू असेल ही जास्तीत जास्त फोटोसिंथेसिससाठी या स्पेक्ट्राची लाईट जी आहे ती वापरली जाते. तर therefore light or solar light, sunlight is very very important in the process of photosynthesis. So in these solar radiations which penetrate earth atmosphere consist of a band of visible light and wavelength. जी काही पृथ्वीवरती पोहोचते ही वेगवेगळ्या प्रकारच्या या बँडमध्ये पोहोचते and it is now known as the weather. It is not known as a weather. The long radio waves, they have some ecological importance to the plant. In these, the visible light lies in the range of
400 to 750 nanometers. When the visible sunlight is passed through a prism, it is dispersed into series of wavelength exhibit 7 different colors. म्हणजे ज्यावेळेला ही विजिबल लाईट ज्यावेळेला प्रिझम मधून पास होईल त्यावेळेला आपल्याला याचं सेपरेशन झालेलं पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे 7 वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्ट्रा या ठिकाणी सेपरेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. But in this, the wavelength of ultraviolet, it is 2% of the radiation reaching the earth surface only. अगदी कमी प्रमाणामध्ये तसे ऍक्च्युली हे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत म्हणजे लो वेव्हलेंथची जी काही लो वेव्हलेंथची जी काही सनलाईट आहे ती पृथ्वीवरती पोहोचते. आणि किंवा जास्त वेव्हलेंथची जी काही लाईट आहे म्हणजे मोर दॅन 750 नॅनोमीटर्स, that is we generally call it the infrared. Okay, so in these type of radiations, they are hazardous to even the organisms as well as to the plant material, right? So in these, the photochemical activity which is greatest at the violet and ultraviolet has the greatest healing effect on the protoplasm. It helps in the synthesis of anthocyanin in the leaves and inactive the growth hormones. Hence, it will check out the growth. म्हणजे यामुळे काय होते बघा, आता जी काही हाय वेव्हलेंथची लाईट असेल किंवा लो वेव्हलेंथची जी काही लाईट असते यामुळे पर्टिक्युलरली प्लांटमध्ये अँथोसायनिन पिगमेंट जे आहेत म्हणजे ज्याला म्हणूया आपण ग्रीन कलरच्या ऐवजी त्या ठिकाणी येलोविश कलर जो काही क्रिएट होत असतो प्लांटमध्ये तो या अँथोसायनिन पिगमेंटमुळे तयार होतो. तर अशा प्रकारचे अँथोसायनिन पिगमेंट्स लीव्हजमध्ये तयार होतात. त्याचबरोबर लीव्हजमध्ये ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असणारे जे काही ऑक्झिन्स असतील, सायटोकायनिन्स असतील, हे जे काही ग्रोथ हार्मोन्स आहेत या ग्रोथ हार्मोन्स जे आहेत हे ग्रोथ हार्मोन्स या ठिकाणी इनॅक्टिव्ह होतात in presence of that ultraviolet light, and therefore it will stop or it will check out the growth not on the plant but in the microbes. मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये देखील आपल्याला या हाय किंवा लो वेव्हलेंथच्या लाईटचा आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. यू कॅन ऑब्झर्व द लो वेव्हलेंथ लाईट create the injury in the microbes often the rejuvenated by exposure to the visible light, and even the x-ray and gamma rays, they shows high degree of ionizing effect and they cause mutation in the living systems. पहा आपण याच्यामध्ये जे काही हे अल्ट्राव्हायोलेट लाईट असेल किंवा इवन एक्स रे किंवा गॅमा रेज असतील या रेजमुळे डायरेक्टली ऑर्गॅनिझमच्या सेलवरती इम्पॅक्ट होतो आणि सेलमध्ये असणारे जे काही न्यूक्लियस आहे किंवा त्यामध्ये असणारे जे काही क्रोमोझोम नंबर आहेत, राईट, या क्रोमोझोम नंबरवरती किंवा जेनेटिक मटेरियलवरती याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे म्युटेशन झालेलं देखील आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती पाहायला मिळतं. So in these, the infrared radiations, they are not so colorful as may stimulate the biochemical reactions, and these radiations, they have high heating effect and they exert influence on stem growth and germination. त्यामुळे पर्टिक्युलरली जे काही प्लांटमध्ये होणारी जी काही ग्रोथ असेल त्याचबरोबर सीड जर्मिनेशन असेल यावरती आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळतो. So in these, the radiations of the wavelength shorter than 219 nanometers, they never reach to the earth's surface. Because of that, at the 16 kilometer the ozone layer is present. ओझोन लेअर मध्ये हे जे काही रेडिएशन्स आहेत हे रेडिएशन्स ऍब्झॉर्ब होतात किंवा मग त्या ठिकाणून रिफ्लेक्ट होतात आणि मग फार फार तर चुकून किंवा ज्या ठिकाणी ओझोनचा लेअर जो पातळ असेल, तुम्ही मागे आपण म्हणले बघा ओझोनचा लेअर जो आहे तो अनइक्वल आहे, म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे ही जी काही हाय वेव्हलेंथ किंवा लो वेव्हलेंथची जी काही लाईट आहे, सनलाईट आहे, ही या ठिकाणी फिल्टर करूनच मग पृथ्वीवरती पोहोचते आणि दॅट इज वी कॉल द व्हिजिबल लाईट. याचबरोबर या लाईटचा आपल्याला फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स म्हणून रोल आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स आफ्टर दे आर जनरली अब्रिव्हेटेड एज अ PAR. ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही PAR नावाने ओळखली जाते, which designates the spectral range of solar radiations from 400 to 700 nanometers. किती? 400 to 700 nanometers.
that photosynthetic organisms are in which the photosynthetic organisms are able to use in the process of photosynthesis. म्हणजे ही जी काय चार मगाशी सांगितलं तुम्हाला मी की 390 ते साधारणतः 700 नॅनोमीटरची जी काही वेव्हलेंथ असणारी लाईट आहे, ही लाईट या ठिकाणी काय करते, प्लांटमध्ये फोटोसिंथेसिससाठी वापरली जाते. अँड इन दिस the spectra regions correspond more or less with the range of light visible to the human eyes. The photons at shorter wavelength tends to be so energetic that they can be damaging to cells and tissues, but are mostly filtered out by the ozone layer in the stratosphere. Okay, so in this, the photons at longer wavelength do not carry enough energy to allow the photosynthesis to take place. And in other living organisms, such as the green bacteria, even the purple bacteria, they can exploit the solar light in, in slightly extended spectral regions, such as near infrared. म्हणजे बघा आता या काही बॅक्टेरियामध्ये इन्फ्रारेड लाईट म्हणजे लो वेव सॉरी हाय वेवलेंथ असणारी लाईट जी आहे ही सुद्धा या ठिकाणी काय केली जाते, युटिलाइज केली जाते ॲज अ फोटोसिंथेसिससाठी किंवा त्या ठिकाणी होणारं काही केमोसिंथेसिस असेल त्यासाठी देखील वापरली जाते. Then, because of their pigments, they can form the colorful mats of the green, red, or purple color, and typically the photosynthetically active radiations. The spectrums they shows beside the absorption spectra for chlorophyll A, chlorophyll B, and carotenoids. यामध्ये आढळणारे जे काही प्लांटमध्ये आढळणारे जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहेत, हे क्लोरोफिल पिगमेंट्स मोस्टली the abundant plant pigment which is most efficient in capturing red and blue light. Accessory pigments such as the carotenes and xanthophylls, they harvest some green light and pass it on the photosynthetic process, but enough of the green wavelength they are reflected to give leaves their characteristic color and expectations. The predominance of chlorophyll is the autumn when the chlorophyll is degraded the pigment will be lost. तर साधारणतः एकच लक्षात घ्या याच्यामध्ये ह्या या लाईट स्पेक्ट्राच्या रेटमध्ये किंवा कोणत्या प्रकारचा लाईट स्पेक्ट्रा या प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतो त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी या ठिकाणी प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट्स किंवा जे काही पिगमेंट सिस्टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अँड दे विल ॲब्झॉर्ब दॅट पर्टिक्युलर वेवलेंथ ऑफ लाईट. ओके, सो इन दिस यू कॅन सिम्पली ऑब्झर्व दी लाईट रेस. आता इथं पहा, इथं जसं की इथे ही सूर्याची किरणं पडलेली आपल्याला दिसतात प्लांटवरती. ही जी काय किरणं आहेत, ही किरणं म्हणजे काय, तर दे आर इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. हा, या फोटॉन्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग एनर्जी असते आणि ही एनर्जी जी आहे ती ही फोटोसिंथेसिस साठी वापरलेली आपल्याला पाहायला मिळेल. सो सिम्पली इन दी प्लांट दिस सनलाइट विच इज absorbed for the photosynthesis and the biomass will be produced, where the PAR measurements is used in agriculture, forestry as well as oceanography. One of the requirement for productive farmland is adequate PAR, and therefore it is also used to evaluate the agricultural investment potential. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पहा यावरती भरपूर सारा म्हणजे आता किती प्रमाणामध्ये बायोमास तयार झालं, किती प्रमाणामध्ये सोलार एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, हे सर्व काही कॅल्क्युलेशन्स यामध्ये केले जातात. देन यू कॅन ऑल्सो ऑब्झर्व दी इफेक्ट ऑफ दॅट सनलाईट ऑन डिफरंट काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये बघा लाईट इंटेन्सिटी जी आहे, या लाईट इंटेन्सिटीमुळे वेगवेगळ्या आपले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावरती देखील आपल्याला याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो. जसं एक उदाहरण घ्या, ह्युमन बीइंग्स. माणसांचंच एक उदाहरण घ्या, जसं की आफ्रिकेमधला माणूस, भारतामधला माणूस असेल, ब्राझीलमधला माणूस असेल, किंवा मग इकडे तुम्ही जसं याप्रमाणे उत्तरेकडे जाल, युरोप असेल, इंग्लंड अमेरिका असेल, किंवा मग चायना असेल, या प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या माणसांच्या वर्णामध्ये म्हणजे कलरमध्ये, स्किन कलरमध्ये आपल्याला फरक असलेला आपल्याला पाहायला आहे की नाही. आपल्याकडेच बघा बरं, आता समजा श्रीलंका आहे,
श्रीलंका नंतर तुम्ही तमिळनाडूमध्ये या, तमिळनाडूतून कर्नाटकात या, कर्नाटकातून महाराष्ट्रात या, महाराष्ट्रातून पुढे दिल्लीला जा, दिल्लीवरून काश्मीरला जा. या वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, या लोकांच्या स्किन कलर मध्ये देखील आपल्याला किती तफावत पाहायला मिळते पहा. श्रीलंकेमध्ये राहिलेल्या माणसाला साहजिकच ब्लॅक कलर किंवा एकदम डार्क कलर आपल्याला त्याच्या स्किनचा पाहायला मिळतो. तोच कलर थोडासा कमी कमी होत जातो तमिळनाडूमध्ये, त्याहूनपेक्षा कमी होत जातो कर्नाटकामध्ये, त्याहूनही आणखीन कमी होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र MP जे आहे, या दोन राज्यांमध्ये बऱ्यापैकी गव्हाळ वर्णाचे लोक आहेत, थोडीशी काळे सावळे पण देखील आणि गोरे पण आहेत समजा, आहे की नाही. हे का, कशामुळे? या ठिकाणी अवेलेबल होणाऱ्या सनलाईटमुळे. किती प्रमाणामध्ये उन्हाळा आहे आपल्याकडे, किती प्रमाणामध्ये सनलाईट या ठिकाणी अवेलेबल होते, यामुळे आपल्याला साधारणतः या ठिकाणी याचा परिणाम या ऑर्गॅनिझमवर झालेला पाहायला मिळतो. आणि तोच इफेक्ट इकडे जर तुम्ही काश्मीरला गेलात, तर काश्मीरला अगदी कमी प्रमाणामध्ये सनलाईट उपलब्ध होते, आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, त्यांच्या त्वचेमध्ये मेलॅनिन पिगमेंट इतक्या प्रमाणामध्ये तयार होत नाही. पर्यायानं आपल्याला अगदी पांढरुकी स्किन आपल्याला पाहायला. सो दिस लाईट इंटेन्सिटी reaching the earth's surface shows spatial variations, since it is uh, okay. Since it is influenced by various factors like atmosphere, which including gaseous, suspended and soil particles, water layer, vegetation आहे म्हणजे फॉरेस्ट आहे, टोपोग्राफिक फॅक्टर आहेत, दे आज डायरेक्शन अँड स्लोप ऑफ दी लँड सरफेस. टोपोग्राफिक फॅक्टर म्हणजे काय? चढ उतार, म्हणजे काही ठिकाणी पर्वत आहेत, तर काही ठिकाणी समतल जागा आहे, सपाट जागा आहे, तर काही ठिकाणी अशा वेगळ्या सरफेस, लँड सरफेस आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज फॅक्टर्स दे इन्फ्लुएन्सिंग दी लाईट इंटेन्सिटी. या अशा ठिकाणी वेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला लाईट जी आहे ही उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. सो इन दी लाईट इंटेन्सिटी दे आर क्लोजली रिलेटेड विथ दी ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ॲज वेल एज मॉइश्चर. किती प्रमाणामध्ये हवेमध्ये मॉइश्चर आहे आणि किती प्रमाणामध्ये किंवा कशा प्रकारचं टेम्परेचर आहे, हे या ठिकाणी लाईट जी आहे ही लाईट डिपेंड करते, किंवा लाईट त्या ठिकाणी अशा गोष्टी क्रिएट करते. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सनलाईट, अशा ठिकाणी ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर ॲटोमॅटिकली काय होणार आहे? वाढणार. रिलेटिव्हली ह्युमिडिटी जी आहे ती सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. सो इन दिस डायरेक्टली और इनडायरेक्टली द लाईट विल अफेक्ट ऑन दी प्लांट. ओके, कोणत्या कोणत्या अंगाने ही लाईट अफेक्ट करते? तर पहिला आहे याच्यामध्ये बघा, क्लोरोफिल प्रोडक्शन. म्हणजे किती प्रमाणामध्ये सनलाईट उपलब्ध होते त्यानुसार त्या प्लांटमध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रोड्यूस होईल. यामध्ये एक्सपेक्ट फ्यू और लाईक सीडलिंग्स ऑफ कोनिफर्स, young fronds of ferns or some mosses or algae, they may become green even without the light. So most of the plants, they need light for chlorophyll formation, and the existence of the other life forms which depends upon plant for food, it is due to light. म्हणजे पहा, प्लांटमध्ये बरेचसे काही प्लांट, या प्लांटमध्ये क्लोरोफिल पिगमेंट जर फॉर्मेशन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला सनलाईट किती प्रमाणामध्ये अवेलेबल होते ही या ठिकाणी महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्याला सांगता येईल. दुसरं आपल्याला इफेक्ट सांगता येईल की हीटिंग ॲक्शन, हीट निर्माण होते बघा सनलाईटमुळे, आहे की नाही. सो सिम्पली टू एक्सपोज टू दी सनलाईट इन दी प्लांट पार्ट, you can observe that there is a raise of their temperature which affect their related process. ठीक आहे नाही, हीट त्या ठिकाणी निर्माण होईल या सनलाईटमुळे किंवा अवेलेबिलिटी ऑफ सनलाईट. तिसरा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की दॅट इज अफेक्ट ऑन ट्रान्सपिरेशन रेट. ट्रान्सपिरेशन किती प्रमाणात होणार आहे प्लांटमधून हे देखील या ठिकाणी सनलाईट जी आहे या सनलाईटमुळे आपल्याला याचा इफेक्ट आपल्या या ट्रान्सपिरेशन रेटवरती झाला पाहायला. सो इनडायरेक्टली लाईट अफेक्ट ट्रान्सपिरेशन रेट थ्रू इन्क्रीज इन द टेम्परेचर, आहे की नाही. जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं त्या प्रमाणामध्ये ट्रान्सपिरेशन रेट वाढलेला आपल्याला पाहायला. सो इन these transpiration rates corresponding affect water absorption also, and this high light intensity always associated with dry habitats and high transpiration rates. ज्या प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढेल
त्या प्रमाणामध्ये किंवा ज्या प्रमाणामध्ये लाईट इंटेन्सिटी वाढेल त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्रान्सपिरेशन रेट वाढलेला आपल्याला पाहायला, बरोबर. याचबरोबर मग जसं ट्रान्सपिरेशन वाढेल तसं वॉटरचा लॉस जास्त होईल, त्याचबरोबर वॉटर जे देखील आहे ते